सिन्नर शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वचक निर्माण करण्यासाठी नव्याने रुजू झालेले सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा आणि नाकाबंदी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत गेल्या 2 दिवसात 60 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 1,01,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। तसेच 11 वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत। वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार 25 जून रोजी विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली। कारवाईत 76,500 रुपयांचा ऑनलाईन दंड आकारण्यात आला। त्यानंतर 26 जून रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेत आणखी 21 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। 2 दिवसांच्या कारवाईत एकूण 60 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी 11 वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत। वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। दरम्यान शहरात अल्पवयीन मुले-मुली दुचाकी चालवत असल्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे। वयाची 18 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलांकडून दुचाकी चालवली जात असून अनेकदा ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात। अशा चालकांकडून अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास त्यात जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे। वाहतूक शिस्तीबाबत पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत अल्पवयीन चालकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे। SCN न्यूजसाठी आदित्य हटकर।